म्हसावत पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण येतं, जे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आपली एक चौकी पण आहे आणि चौकीवर दिवसा आणि रात्री 24/7 आपले कर्मचारी उपस्थित असतात. दिवसा 2 असतात, रात्री 2 असतात. परंतु मागच्या जुलै महिन्यामध्ये 26 तारखेला आपल्याकडे एक एनसी दाखल झालेली आहे की पर्यटक जे फिरण्यासाठी आलेले होते त्यांच्या बाबतीमध्ये काही मुलांनी टिप्पणी केल्यामुळे त्यांच्यामध्ये आपापसामध्ये वादविवाद होऊन त्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशनला एक एनसी आपल्याकडे रजिस्टर आहे. शनिवारी आणि रविवारी विशेषतः पावसाळ्यामध्ये तोरणमाळ या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे त्या ठिकाणचा बंदोबस्त या कालावधीमध्ये वाढवण्यात येईल. त्याचबरोबर तोरणमाळकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी दर शनिवार रविवारी नाकाबंदी लावून पर्यटकांच्या गाड्या देखील चेक करण्यात येतील, जेणेकरून वरती दारू पिऊन धिंगाणा घालणे किंवा दारू पिऊन अश्लील टिप्पणी करणे असे प्रकार होणार नाहीत. आणि पर्यायाने नाकाबंदी लावल्यामुळे आणि चेक करून पाठवल्यामुळे वरती होणारे वादविवाद देखील टाळता येतील. त्याचबरोबर वरती आपण एक ब्रेथ अनालायझर देखील प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून जर कोणी दारू पिऊन इसम तिथे फिरत असेल तर त्याची तात्काळ आपल्याला तपासणी करणं शक्य होईल. ज्या बाकीच्या उपाययोजना आहेत त्या आपण करतच आहोत आणि पर्यटकांमध्ये तोरणमाळला फिरायला येण्यासाठी चांगलं वातावरण राहावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पोलीस विभागाच्या दृष्टिकोनातून जे काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या करत आहोत. त्याचबरोबर वन विभागाने देखील पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित करावी. तिथे त्यांचा एखादा स्वयंसेवक कर्मचारी नेमावा. या बाबतीमध्ये एक पत्र मी वन विभागाला आता देणार आहे, जेणेकरून तिथे पार्किंगवरनं काही मुद्दे उपस्थित होणार नाहीत.